हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था, दारिद्र्य, पॉवर्टी हा टॉपिक बघणार आहोत. राज्यसेवा व संयुक्त गट पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर दारिद्र्य म्हणजे काय? तर जीवनाच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण न करू शकणे म्हणजे दारिद्र्य होय. तर त्यात कोणकोणतं येतं? तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी. तर या गरजा भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे काय आहे? तर दारिद्र्य आहे. तर दारिद्र्य हे आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक प्रकारात असू शकते. तर जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो, तेव्हा अशा स्थितीला काय म्हणतात? तर जनदारिद्र्य, मास पॉवर्टी असे म्हणतात. दारिद्र्य प्रकार. तर दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात. तर ते कोणकोणते आहे? तर सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. तर सापेक्ष दारिद्र्य पाहू आपण. तर रिलेटिव्ह पॉवर्टी. तर सापेक्ष दारिद्र्य देशातील उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात. आणि सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होतं. निरपेक्ष दारिद्र्य दुसरा टाईप. तर ॲब्सोल्यूट पॉवर्टी. तर दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. तर या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला गरीब समजले जाते. तर भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा म्हटले जाते. तर दारिद्र्य रेषा ही उपभोग खर्चाच्या कंझम्पशन एक्सपेंडिचर आधारावर ठरवली जाते. भारतातील दारिद्र्याचे मोजमाप म्हणजे दारिद्र्य रेषा. तर भारतात दारिद्र्याचे प्रमाण म्हणजे पॉवर्टी रेशो हा मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा म्हणजे पॉवर्टी लाईन या संकल्पनेचा वापर केला जातो. आणि दारिद्र्य रेषा उपभोग खर्चाच्या कंझम्पशन एक्सपेंडिचर आधारावर ठरवली जाते. तर दारिद्र्य रेषा ही ठरवण्यासाठी एका व्यक्तीमागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यून स्तर निश्चित केला जातो. त्यालाच काय म्हणतात? मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च म्हणजे मंथ पर कॅपिटा कंझम्पशन एक्सपेंडिचर MPCE म्हणून संबोधले जाते. बिलो पॉवर्टी लाईन BPL. तर MPCE न्यून स्तरापेक्षाही कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे BPL असे संबोधले जाते. तर अबोव पॉवर्टी लाईन APL. तर APL MPCE पेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबांना दारिद्र्य रेषेवरील अबोव पॉवर्टी लाईन APL म्हणून संबोधले जाते. तर पॉवर्टी रेशो ऑर हेड काउंट रेशो. तर पॉवर्टी रेशो म्हणजे दारिद्र्य प्रमाण. तर ते दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला दारिद्र्य प्रमाण म्हणजे पॉवर्टी रेशो असे म्हणतात किंवा मग हेड काउंट रेशो पण म्हटले जाते. तर NSSO रिकॉल पिरियड्स म्हणजे काय ते बघूया. तर युनिफॉर्म रिकॉल पिरियड. तर युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे URP. तर सर्व उपभोग्य वस्तूंच्या 30 दिवसांच्या रिकॉल किंवा रेफरन्स कालावधीतील उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश होतो यामध्ये. आणि मिक्स रिकॉल पिरियड. तर 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गैरखाद्य वस्तूंसाठी, तर उदाहरणार्थ कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य खर्च 365 दिवसांच्या रिकॉल कालावधीच्या, तर इतर सर्व वस्तूंसाठी 30 दिवसाच्या रिकॉल पिरियडचा समावेश होतो. या पद्धतीचा वापर 1999 ते 2000 पासून सुरू करण्यात आलेला आहे. आणि NSOचा साधारणतः दर 5 वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. आणि NSO मार्फत अशी आकडेवारी जमा करताना 3 पर्यायी रिकॉल पिरियड्सचा वापर करतात. तर तिसरी मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड्स MMRP. तर हा 3 प्रकारात काढला जातो. तर 365 दिवसांच्या संदर्भ कालावधीत कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तूवरील उपभोग खर्च आणि 7 दिवसाच्या संदर्भ कालावधीत खाद्यतेल, अंडी व मांस, फळे व भाज्या इत्यादीवरील उपभोग खर्च. आणि 30 दिवसाच्या कालावधीमध्ये इंधन, भाडे, कर, गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा, इतर अन्नपदार्थ व इत्यादीवरील उपभोग खर्च हा मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडमध्ये मोजला जातो. तर दारिद्र्य मोजमाप समित्या कोणकोणत्या होत्या ते बघूया. तर नियोजन मंडळ दारिद्र्य मापन करण्याचे काम करीत असते. तर पहिला धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962ला. तर या कार्यगटाने 5
5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय किमान उपभोग खर्च ₹100 प्रतिमाह किंवा ₹20 प्रति व्यक्ती प्रतिमाह 1960-61च्या किमतीच्या निर्देशकांमध्ये दिला होता, इतका निश्चित केला होता. तर त्यांनी आरोग्य आणि शैक्षणिक खर्चाला वगळले, कारण हे राज्याद्वारे पुरवले जाते असे गृहीत धरण्यात आली होती. तर आरोग्य व शिक्षणावरील खर्च वगळण्यात आला होता. तर गरीब लोकांना शिक्षण व आरोग्याच्या सेवा शासन उपलब्ध करून देते, हा त्यामागील हेतू होता. आणि भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेने संतुलित आहारविषयी वापरलेली शिफारस केलेली होती. त्यानंतर अलग कार्यगट आला होता 1979ला. तर नियोजन मंडळाने जुलै 1977मध्ये YKL यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन केला होता. तर त्याने त्या गटाने जानेवारी 1979मध्ये अहवाल सादर केला होता. तर अलग कार्यगटांनी दारिद्र्य मोजमापासाठी कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेचा वापर केला होता. आणि किमान कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेची शिफारस सर्वप्रथम कोणी केली होती, तर ती VM दांडेकर आणि नीलकंठरथ यांनी केली होती 1971मध्ये. तर ग्रामीण भागासाठी त्यांनी 2400 कॅलरीज प्रति व्यक्ती प्रतिदिन, तर शहरी भागासाठी 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन असा निकष स्वीकारण्यात आला होता. तर यावरून एवढ्या कॅलरी ऊर्जा मिळवून देणारे अन्न व इतर अन्न वस्तूंसाठी आवश्यक MPC निश्चित करण्यात आला होता. तर त्यानंतर लकडावाला तज्ज्ञ गट 1993ला आला होता. तर या समितीने दरडोई वापराच्या खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषेची व्याख्या केली होती. तर अशा सर्व समितीने दारिद्र्य रेषेच्या अंदाजापेक्षा CPI-IL म्हणजे कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल लॅबोरेटरीज, औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक आणि CPI-AL कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर ॲग्रिकल्चर लेबर्स, कृषी कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक वापरला होता. तर त्यांनी नियोजन मंडळाने सप्टेंबर 1989मध्ये DD लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली हा तज्ज्ञ गट स्थापन केला होता. तर त्याने 1993मध्ये अहवाल सादर केला. तर सरकारने त्यांचा स्वीकार मार्च 1997 पासून केला होता. आणि लकडावाला तज्ज्ञ गटाने अलग कार्यगटाचीच पद्धत वापरलेली होती. तर प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा, तसेच राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा व राज्य शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. त्यानुसारच राज्यस्तरीय दारिद्र्याच्या प्रमाणाचे मोजमाप केली होती. तर त्यानंतर सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट 2005ला आला होता. तर नियोजन मंडळाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2005मध्ये तज्ज्ञ गटाची स्थापना केली होती. तर तज्ज्ञ गटाने 8 डिसेंबर 2009मध्ये आपला अहवाल सादर केला होता आणि जानेवारी 2011मध्ये भारत सरकारने या गटाच्या शिफारसी स्वीकारल्या होत्या. तर मोजमाप कशासाठी? कॅलरीजचा वापर सोडला मोजमाप करण्यासाठी आणि अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे यांचा वापर केला. तर MRP आधारित पद्धत स्वीकारली त्यांनी. आणि 2011-12साठी ग्रामीण प्रति व्यक्ती प्रतिमाह 816, तर शहरीसाठी 1000 ठरवली गेली. तर तेंडुलकर गटाने 2004-05साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रुपये, तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्य रेषा सुचवली होती. तर या दारिद्र्य रेषेच्या आधारावर गटाने देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2%, तर ग्रामीण भागात 41.8%, तर शहरी भागात 25.7% इतके असल्याचे सांगितले होते. तर त्यानंतर रंगराजन पॅनल 2012ला आला होता. तेंडुलकर गटाने सांगितलेल्या दारिद्र्याची प्रचंड टीका झाली होती. तर त्यांच्या पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी मे 2012ला मध्ये रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गटाची स्थापना केली. तर रंगराजन पॅनलने मात्र तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून जुन्या लकडावाला पद्धतीचा स्वीकार केला होता त्यांनी. तर शहरी भागामध्ये 2090 किलो कॅलरी आणि ग्रामीण भागात 2155 किलो कॅलरी सांगितली त्यांनी. आणि प्रथिने ग्रामीण भागासाठी 48 ग्रॅम आणि शहरी भागात 50 ग्रॅम. चरबी तर शहरी भागासाठी 28 ग्रॅम आणि ग्रामीण भागासाठी 26 ग्रॅम. MRPच्या जागी MMRP वापरण्याची तरतूद केली. आणि 365 दिवसाच्या संदर्भ कालावधीत कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तूवरील उपभोग खर्च आणि 7 दिवसाच्या संदर्भ कालावधीत खाद्यतेल, अंडी व मांस, फळे व भाज्या इत्यादीवरील उपभोग खर्च आणि 30 कालावधीमध्ये इंधन, भाडे, कर, गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा, इतर अन्नपदार्थ इत्यादीवरील उपभोग खर्च हा रंगराज पॅनलने सांगितला. तर रंगराज पॅनलने NSOच्या 68व्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्यांच्या आधारे 2011-12साठी दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजले. तर त्यांनी भारतातील दारिद्र्याचे प्रमाण
29.5% सांगितलं होतं 2011-12ला. आणि ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण 30.9%, तर शहरी दारिद्र्याचे प्रमाण 26.4% इतके होते.